स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की विलाला जाणार आहे फिरायला दादरच्या मित्रांसोबत. तर मी आता पहिले तर जाणार आहे दादरला. दादरवरून बड्डे आज मित्राचा, त्या बड्डे सेलिब्रेट करून मग उद्या आपण निघू विलाला जायला. नेरळला यायचं आहे परत रिटर्न. गाडी आहे म्हणून काय इथून पहिले जरा त्या सेलिब्रेशनसाठी चालू आहे खास. तर पहिले तर आता पॅकिंग करून घेतो, मी रेडी होतो आणि इथून जाऊ आपण दादर. तर गाईस, तर आता मी रेडी झालेलो आहे आणि हे बघा पॅकिंग पण झालेली आहे. हीच बॅग घेऊन जाणार होतो पण ह्या बॅगेत काहीच बसत नव्हतं, छोटी पडत होती. ही बॅग घेतली आपण, सगळं सामान पॅक झालेलं आहे आणि आता निघू आपण. तर मित्रांनो आता निघालो आहे मी आणि नॉर्मल जे आहे ते घातले, खाली फक्त चप्पल घातले. उद्या जाताना शूज घालू आपण. रेडी आहे, लेट्स गो. इथून रिक्षाने ट्रेनने दादर. चार्जर आणि हेडफोन राहिलेला त्यामुळे परत घरी गेलेलो. आता जाऊ आपण. मित्रांनो आता तिकीट वगैरे काढून आता चाललो आहे. 3:32ची ट्रेन आहे. बघू आता पुढे काय होतं आहे. आणि आता निघतो इथून मी. ट्रेन लागली आता 5-10 मिनटातच. मित्रांनो ट्रेन लागलेली आता, चढतो याच्यात आता. राईस ट्रेनमध्ये बसलो आहे आणि प्रॉपर आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. आणि आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट दादरमध्ये. आणि गर्दी होईल आता ट्रेनला, बोलू नाही शकत, खूप आवाज आणि काय ऐकायला येणार. पण आता बघू, पद्धतशीर विंडो सीट पण भेटतो तुम्हाला डायरेक्ट दादरमध्ये. आता दादरवरून अजून एक ट्रेन चेंज करायला लागेल मला परेलला जायसाठी. गर्दी बघा मित्रांनो, गर्दी. मित्रांनो आता परेलला उतरलो आहे आणि बघू आता प्रथमेश आलाय खाली, त्याला भेटतो आणि बघत राहू पुढे काय काय होतं. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मजा येईल. आणि गर्दी पण बघा तुम्ही इकडे. तर मित्रांनो आता इथे आलो आहे आणि प्रथमेशच्या घरी आणि बड्डे बॉय बघू शकता. हॅपी बड्डे भावा. आणि आता आम्ही आराम करतोय. बघू आता बड्डे सेलिब्रेशनच्या टायमाला नंतर भेटतो तुम्हाला. गाईज आता आम्ही निघालेलो आहे. चल आणि भेटतो आता तुम्हाला. आता गाडीचं जाताना पूजा करतो काहीतरी. चल. मोरया बाप्पा, मोरया मंगल मूर्ती, लेट्स गो. तर आहे आता आम्ही CNG टाकायला थांबलोय आणि गाडी CNG भरतायत, बघू शकता तुम्ही. आणि इथून आता आम्ही परत डायरेक्ट तिकडे थांबणार विलाला. रागिंद हाऊस. तर गाईस आता आम्ही सगळे इथे एन्जॉय करतोय आणि हा बघा पोरींशी बोलायला आलाय. बघा सगळ्यांच्या ग्रुपमध्ये असतात असे मित्र, ह्यांना जरा लांबच ठेवा आशिक लवरला. आम्ही कोणत्या पोरीशी बोलत नाही आणि हा एकटा एका इथं बसून पोरींशी बोलतोय. आम्हाला पोरींचा नादच नाही. काय बोलतो, आम्ही ओनली डीजे बघितलं असेल तुम्ही आता आमचे रिमिक्स आम्ही स्वतःनी इथे तयार करून बनवले. आणि डीजे चिराग इन द हाऊस मध्ये, डीजे चिराग इन द कार. तर गाईज आता आम्ही इथे ब्रेक घेतला, थोडा थांबलोय कारण की कोणाकोणाला जायचं होतं म्हणून. आम्ही 3 जण बसलोय आता गाडीतच
हे लोक जरा गेलेत, येतील आता मग आम्ही पुढे निघू. बाकी तुला काय बोलायचं आहे, आज काय एन्जॉय करणार आहे आपण? बघता येईल आता काय होईल ते पुढे. आमच्याशी राहा कनेक्टेड. तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन सबस्क्राईब लगेच करता बाबा, नंतर ना एंडिंगला दे. ओके ठीक आहे, जाऊ दे. तुझं प्रमोशन पण होणार भावा, माझे मित्र आहेत रील्स वगैरे. आणि गाईज टेन्शन नाही. मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकतो, जे लोक बघतायत त्यांनी जाऊन एक वेबसाईट, म्हणजे भावाने एक काय बोलतात ब्रँड खोलला आहे स्वतःचा. तर कोणाला टी शर्ट वगैरे पाहिजे असतील ओव्हर साईज प्रिंटेड वगैरे, तूच सांग बाबा तुला काय विषय आहे. ओव्हर साईज प्रिंटेड टी शर्ट आहे. भाव आपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करेल, जाऊन चेक करा, ऑर्डर करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. फुल ट्रस्टेड आहे, काय असं फ्रॉड वगैरे नाही, बरोबर लोकेशनवर आहे ना, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे. बस थँक्यू. चेक करा पटापट जाऊ. व्हिडिओ पहिले बघा नंतर चेक करा. दानिश जण बघ. दानिश भाई जिंदा होते तो बेचैन रहते. तर आज आम्ही जरा पाण्याची बॉटल आणायला आलोय आणि ज्यूस पितो. जरा पाण्याची बॉटल घेतली. ही कितीची बॉटल? आणि हे काका बोलतायत की 22 रुपयाला आहे थम्सअप. म्हणजे त्याला काय, त्यांना काय बोलायचं की हा घेऊ नाही शकत 22 वाला. गाडी बघे शाना म्हणतोय, आपल्या इकडं नाही मारतील. फायनली आम्ही पोहोचलोय. खूप जास्त रस्ता चुकून आलोय आम्ही. काय बोलतो, शेवटी भेटला होता. तर काही आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. आणि जरा आता सगळे बॅग काढतायत सगळे. मी घेतले माझी बॅग आणि इथे आपला विला. आतमध्ये जायचं आहे ह्याच्या. हे बघा विलाची टूर देतो तुम्हाला. तर गाईज आता आम्ही इथे आलेलो आहे आणि आता खाणार थोडंसं. बघत राहा व्लॉग शेवटपर्यंत, खूप मजा येणार आहे. आता जस्ट आलो आहे आणि थोडंसं खातो आता आणि मग जातो पूलमध्ये. तू जरा माझ्याशी बोलना, ओटाची मोहर तो तू लगमगदात वळून पाहत वाट पावळत अडकली. जशी मावळच्या उन्हात केवळच्या वनात नागिन सळसळली. आता आम्ही खाऊन जाणार आहे पूलमध्ये. आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये. ओके अच्छा गावात.
गाईज आता आम्ही 2.5 ते 3 तासापासून पाण्यामध्येच आहे. म्हणजे फक्त आलोय, खाल्लंय आणि पाण्यामध्ये ते कंटिन्यू पाण्यामध्ये. आणि आता हे लोक बोलतात दहंडी लावायची पाण्यामध्ये. रिस्क तर वाटते थोडी तरी. अजून इकडच्या बघा लाईटी केल्या चालू म्हणजे थोडी साईडच्या. काय यांची काय दहंडी लागत नाही. मी चाललो आता चार्जिंगला होतो थोडा वेळ फोन आणि भेटलो तुम्हाला जेवायच्या टायमाला डायरेक्ट. तर काय आम्ही आता जेवायला बसलोय आणि हे बघा चिकन थाली मागवली. तर काय आता मी झोपेतून उठलोय आणि रात्री पूलमध्येच होतो. आणि मग आता ते लोक बोलतात की 12 वाजता चेकआउट मारायला लागेल. आहे आता आम्ही पाण्यामध्ये मस्ती करतोय परत सकाळी. बघू शकता तुम्ही पाणी काढायला आहे ना. काय लोक बोलतायत पाण्यात फोन घेऊन ये पण मला रिस्क वाटते थोडीशी. थंडी वाजते. 3, 2, 1 तर काय आता आम्ही निघतोय. चेकआउट करायची टाइम झाले. सगळे पोरं रेडी झालेत आणि आता आम्ही रेडी टू होम. तर आता निघालोय आम्ही. आता गाडी काढतोय आणि आमचा ड्रायव्हर. तर गाईज आलोय मी घरी आणि खूप दमलो. आता मी तर झोपणार आहे आणि ब्लॉग इथेच एंड करतोय मी आता. आणि भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.